घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा पार पडणार आहे. ओवैसी यांची सभा 30 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती, परंतु त्यावेळेच्या शहरातील तणावाची परिस्थिती पाहता ओवैसींनी सभा स्थगित केली होती. आता पुन्हा एकदा ओवैसींची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही मैदानावरती खासदार असदुद्दीन ओवैसींसह माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी सांगितलंय. दरम्यान सभेची जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात येते. त्यामुळे आज होणाऱ्या सभेमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. चंद्रपूरमधील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे. महसूल विभागाचे अपर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीनं 3 ऑक्टोबरला निलंबन आदेश जारी करण्यात आला होता. परमेश्वर मेश्राम या 55 वर्षीय शेतकऱ्यानं 26 सप्टेंबरला भद्रावती तहसील कार्यालयात विष घेतलं होतं आणि 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झालाय. शेतजमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्यानं परमेश्वर मेश्राम यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. या प्रकरणानं भद्रावती तालुक्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उमटली होती. त्यामुळे प्रशासनानं दोन्ही अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात दोषी मानून निलंबित केलं होतं. सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील. सारंग. परमेश्वर मेश्राम यांचा मृत्यू होऊन 4 दिवस झालेले आहे आणि अजूनही त्यांचं जे शव आहे ते चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाचं जे शवागृह आहे तिथेच आहे. मात्र या प्रकरणामध्ये आता जे एक नवीन घटना समोर आली आहे ती म्हणजे काल जे भद्रावतीचे तहसीलदार होते राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचं जे निलंबन आहे त्याला मॅटने स्थगिती दिली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचं जे निलंबन झालं होतं त्याच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती आणि त्यांच्या निलंबनाला स्थगिती मिळाली. आपण हे सर्व प्रकरण पाहिलं तर 26 सप्टेंबरला परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयात विष घेतलं. त्यांचा मुख्य आरोप जे त्यांच्या परिवाराने केला होता तो असा होता की ते ज्या फेरफारासाठी प्रयत्न करत होते गेल्या 2 वर्षांपासून त्यामध्ये तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत होती आणि त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी विष घेतलं. अद्याप त्या मॅचच्या जो निकाल दिलाय त्याच्यामध्ये काय डिटेल्स आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र या मॅचच्या निकालामुळे कुठेतरी जे मृतकाचे परिवारवाले आहेत त्यांच्या जखमीवर मीठ चोळल्या गेला की काय अशी ही शंका आहे. कारण त्यांच्या कुटुंबियांचा जर आरोप पाहिला तर सध्या हा आहे की या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल व्हावा, कारण हेच अधिकारी कुठे ना कुठे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहे या सर्व प्रकरणामुळे आता आणखी गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. सारंग, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. पुण्यातील गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची घटना ताजी असताना त्याचा भाऊ सचिन घायवळचे कारनामेही चर्चेत आले. धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळची ही भावाप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना दिलेले आदेश वादाच्या भोवऱ्यात सापडले. सचिन घायवळनं काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी परवाना देण्यास नकार दिला. यात सचिन घायवळनं पुढे शस्त्र परवान्यासाठी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे अर्ज केला आणि योगेश कदम यांनीही या अर्जानुसार सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता शस्त्र परवाना देण्यास नकार दिला. या प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. त्यांचं ट्विट असं आहे: सचिन घायवळ यानं माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्याच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्र आणि न्यायालयाच्या निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या
आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही केली। म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे। दरम्यान या प्रकरणानंतर सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो। मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा एसपी कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात। शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांच्या शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया। सांगलीमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे विस्तारित भागासह शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। सांगली जिल्ह्यात संध्याकाळी ढगाळ वातावरण होतं। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सांगली आणि मिरजेमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र दैना उडाली होती। सध्या ही दृश्य सांगलीतली आहेत। रात्रभर मुसळधार पावसानं थैमान घातलंय। मिरजेला आणि सांगलीला पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं। संध्याकाळी ढगाळ वातावरण होतं आणि रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सांगली आणि मिरजेमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। तासभर हा मुसळधार पाऊस पडला, पण त्यामुळे सर्वत्र दैना उडाली। पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारनं दिलासा दिलाय। परीक्षा शुल्क माफ करण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय। पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचं शैक्षणिक संस्थांना आवाहन करण्यात आलंय। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आवाहन केलंय। संभाजीनगरात शिंदेच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे। इथल्या विरोधी पक्ष नेत्यानं काय दिवे लावले सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत, लबाडांनो पाणी द्या, लबाड कोण सगळ्यांना माहिती आहे। त्या 2.5 वर्षात त्यांनी शहरासाठी काही केलं नाही, त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही असं भुमरे म्हणाले। विरोधी पक्ष नेता जे विधान परिषदला होता, यांनी काय दिवे लावले तुम्हाला माहिती आहे। यांनी मागं बोर्ड लावले होते, लबाडांनो पाणी द्या। लबाड कोणी? कारण लबाड तेच आहे, त्यांच्यामुळं पाणी मिळालेलं नाही हे सगळ्याला माहिती आहे। मला वाटतं यांना कुठेही बोलण्याचा अधिकार नाही। महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच पुन्हा एकदा संजय शिरसाट विरुद्ध अंबादास दानवे यांच्यामध्ये जुंपलंय। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालकमंत्री शिरसाट यांच्यावर टीका करत, शिरसाट यांच्यावरती 3 प्रकरणात चौकशी सुरू असल्यानं ते हल्ली कमी बोलतात असं म्हटलंय। दरम्यान अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावर 3 केसेस आहेत म्हणून मी बोलत नाही असं काही लोक म्हणतात, मात्र केसेसला घाबरणारा शिवसैनिक कसला असा टोला संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंना लगावलाय। आणि यानंतरची बातमी मध्य प्रदेशातून आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ्ट खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल या विषारी घटकामुळे बालकांचा मृत्यू झाला। पण यानंतर मध्य प्रदेशातील अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या मोहिमेनंतर आणखी 2 खोकल्यांच्या औषधामध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचं आढळून आलंय।
त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासन विभागानं औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनानं औषध विक्रेत्यांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे. तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर करण्यात आली आहे. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर आता ही समिती मंदिराच्या शिखराचं जतन आणि संवर्धनाचा अभ्यास करेल. ऐरोलीतील 10वीची विद्यार्थिनी अनुष्का शहाजी केवळेच्या आत्महत्या प्रकरणात रबाळे पोलिसांनी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचीही नोंद केली. या प्रकरणात शाळेच्या उपमुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले. अनुष्का केवळेची परीक्षा सुरू असताना तिच्या बाकाखाली कॉपीचं साहित्य सापडल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेनं अनुष्काचा अपमान केल्यानं तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात कविता देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा वाढवण्यात आलाय. दरम्यान आरोपी कविता देशमुख या फरार असून रबाळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. झोपडपट्टीतली मुलं अशीच असतात, झोपडपट्टीतली मुली अशाच असतात. अशा पद्धतीचे आरोप तिच्यावर केल्यामुळं तिला मोठ्या प्रमाणात अपमानित केल्यामुळंच तिने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या शासकीय वाहनाचा भीषण अपघात झाला. माधुरी तिखे यांच्यासह त्यांचे पती आणि चालक हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. चांदोरी ते पचखेडी या मार्गावरती हा अपघात झालाय. भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक सुरू आहे. अशाच काही वाहनांवर कारवाई करण्याकरता माधुरी तिखे त्यांचे पती हे चालकासह शासकीय वाहनानं निघाले असता भरधाव वाहनानं धडक दिली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 21 कोटी 78 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. खजुराच्या बिया काढून त्यामध्ये कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं मोठी कारवाई केली आहे. तसंच आफ्रिकेतील सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. नांदेडमध्ये भावाच्या मदतीनं बायकोनं नवऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती मिळाली असून यामध्ये पती जखमी झालाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित पतीनं केलाय. पत्नी माझी आणि तिचा भाऊ तेजस परळे, पुन्हा सासूबाई पण होती आणि त्यांच्यासोबत अजून दुसरे 2 जण होते. अशी 5-6 जण होते बघा. पण मला घरात येऊन मारहाण यांनी दोघांनीच केली आणि बाकीचे बाहेर थांबून त्यांना हत्यार देऊ लागले होते. डोंबिवलीत मुलं खेळत असताना बॉल इमारतीत गेला. या रागातून 2 मुलांना हात बांधून सुरक्षा रक्षकानं मारहाण केली. एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. दरम्यान पालकांनी जाब विचारला असता सुरक्षा रक्षकाची मुजोरी पाहायला मिळाली. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अमरावती कारागृहामध्ये चौकशी दरम्यान अजून 2 मोबाईल मिळाले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 3 कैद्यांकडे आतापर्यंत 5 मोबाईल सापडलेत. तर आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कठोर पावलं उचलत आहेत. जप्त केलेल्या या 5ही मोबाईलचा पोलीस सीडीआर काढणार असून अनेक खुलासे पुढे येऊ शकतात. सीडीआर रिपोर्टमध्ये कोणते मोठे मासे अडकणार याकडे आता लक्ष लागून राहिलंय. रविवारी कारागृहात 2 कैद्यांजवळ आयफोनसह 3 मोबाईल मिळाले होते. कारागृहात चौकशी करताना अजून अंडासेलमध्ये 2 मोबाईल सापडल्यानं कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न, प्रशासनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्या संदर्भात ट्रेझरपुरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे कारागृहाच्या शिपायाच्या फिर्यादीवरून. आणि त्याच्यामध्ये जे काही अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी जे काही मोबाईल सापडलेले आहेत ते अतिशय म्हणजे गंभीर बाब आहे. तर त्या घटनेचा आम्ही सखोल तपास करीत आहोत. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटामध्ये काम केलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री अभिनेत्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. बाबू छत्री याचा मित्र ध्रुव साहूनच त्याची हत्या केल्याची माहिती आहे. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये ही घटना घडली.
बाबू छत्री आणि ध्रुव साहू यांच्यात मंगळवारी रात्री दारूच्या नशेत वाद झाला. बुधवारी सकाळीही त्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर ध्रुव साहूनं बाबू छत्रीवर धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली. दरम्यान बाबू छत्रीवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी इसमाला वायरने बांधून तो जखमी आहे. त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी मुलगा इसमचा मुलगा होता, त्याला वायरने बांधला होता. त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. एक महत्त्वाची अपडेट. कोल्ड्रिप कफ सिरप नंतर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं रेस्पीफ्रेश TR या कफ सिरपच्या खरेदी, विक्री आणि वापरावर प्रतिबंध लावलाय. कारण यामध्ये डाय एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचा अहवाल पुढे आलाय. याआधी गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंडच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं याआधीच रेस्पीफ्रेश